रंगराव, तुमच्या आत्म्याला शांती लाभो. अरे तुम्ही बघत का राहिले? घसा ओला करा ना. घ्या. सावकार. जी पाटील. अगदी सस्याच्या काळजाचे आत सावकार तुम्ही. कसले हिशेब चालले डोक्यात? नाही, विचार काय नाही जी. पण ती वसुधा मेली, जळाली, खाक झाली. हा हो. मनात भरली नव्हती ना? पण त्या आगीतून वाचली तर? अहो कशी वाचेल? आग पाहिली होती का ती? केवढी आग, खोपट कसं जळत होत. तिची हाडं पण जळून खाक झाली असते. मेली ती. तसं नाही जी. पण तो नारायण तुरुंगातनं सुटला तर? कसा सुटेल सावकार? आता आपला मार्ग मोकळा एकदम. ते समजा खरं आहे जी. पण गावातल्या कोणीतरी तोंड उघडलं तर? सावकार, आमच्या विरुद्ध तोंड उघडायची टाप आहे का गावात कुणाची? अर्जुन पाटील म्हणतात आम्हाला. दारू प्या दारू. मी तोंड उघडणार शिरपा. मी तोंड बंद नाही ठेवणार. तू तोंड उघडणार, पाटलाच्या विरोधात जाणार, तक्रार करणार. एक अख्खा परिवार जाळला गेलाय. तू तुझ्या परिवाराची चिंता कर. अरे नारायणानं पाटलाशी पंगा घेतला, झाली ना वाता. मग पाटलाला असं सोडून द्यायचा? कोण धरते रे पाटलाला? हा, आणि पाटलाच्या विरोधात तुम्ही का बोलताय? तुम्ही जाळ नवं नारायणच्या घरच्यांना. आम्ही वाय वाय, तुम्ही तुमच्यामधील एक माणसाने नारायणच्या झोपडीत मशा टाकली का नाही? तुम्ही समधी लोक तिथे हजर होतात. पुन्हा एका माणसावरती दोष देऊ नका, कळलं काय? नाहीतर लय भारी पडल. नारायण सारखं घरी पडायला लागल जेलमध्ये. या अख्ख्या गावचं कारस्थान आहे, पाटलाचं नाही. पाटलाचं नाव जर घेतलं ना तर याद राखा. त्याला जा, मुकड्यानं घरला जा. आणि हा, इसरायचं नाही, काय लक्षात ठेवायचं. काय बी झालेलं नाही आणि काय बी बघितलेलं नाही. त्याला जावा, निघा. राम राम. राम राम. या बस. नाही राहू दे. कसं काय येणं केलं? नारायणाचं घर जाळल्याच्या प्रकरणाला कोणी राजकीय रंग देऊन आम्हाला धारेवर धरू नये म्हणून आम्ही या प्रकरणाची सगळी माहिती घेतोय पाटील. माहिती? कसली माहिती? अहो माझा रंगराव गेलाय हीच माहिती. पाटील, कोणालाच काय ह्या प्रकरणाची माहिती नाही आणि कोण या प्रकरणावर बोलतही नाही. म्हटलं तुमच्याकडे काय माहिती मिळते का म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. जे काय घडलं तुम्हाला माहित आहे. आपण केलेल्या कर्माची फळं ह्याच जन्मी भोगावे लागतात असं गीतेत म्हटलेलंच आहे. नारायणला भोगावे लागले.
रंगराव पाटील माझा भाऊ. त्यांनी माझ्या भावाला मारलं इन्स्पेक्टर साहेब. पण हे घडलं कसं? नारायणाची बायको विचित्र वागायला लागली होती. मला वाटतं नारायणचं असं झाल्यामुळे असावं, पण तिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. ती अगदी वेड्यासारखी वागत होती. आणि त्या दिवशी बघा, मी गावकऱ्यांची सभा बोलवली होती. सगळे गावकरी हजर होते, पण नारायणची बायको आली नाही. आम्हाला प्रश्न पडला, का आली नाही बुवा. तेवढ्यात खबर आली की नारायणच्या शेतावरचं खोपटं जळालं. आम्ही घाबरलो, धावलो शेताकडे, तर बघतो काय तर ते खोपटं कापरासारखं जळत होतं. आणि दुर्दैवानं नारायणची बायको आणि मुलं त्याच्यात होती. इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ तर गेला, पण त्यांच्या जाण्याचंही दुःख मला खूप आहे. इन्स्पेक्टर साहेब, फार वाईट वाटलं. आम्ही शोक सभा भरवलेली आहे. येत्या काही दिवसातच. आपण आलात तर बरं होईल. या. ठीक आहे पाटील, येतो मी. आई भूक लागली आहे. आई खरंच खूप भूक लागली आम्हाला. आई खायला दे ना ग. अरे बाळांनो, रडू नका, शांत व्हा. थोड्या वेळाने बघूया काय मिळतं का. आई खायला दे ना ग काहीतरी. अरे तुम्ही शहाणी बाळा आहात ना? हा, शहाणी मुलं अशी रडतात. थोड्या वेळाने आपण सगळेच काहीतरी खाऊ. हा, नाही, मला आत्ताच दे. बाबा असते तर मला लगेच दिला असतो. अरे समीर, असं काय करतो? आई म्हणते ना नंतर देईल म्हणून. ए भाई, इथं काय करते? मुलांना घेऊन फटकल मारून बसत, कुठे पण भीक मागत, देवळ बघत नाही, काय नाही. चला चला खाली वा, चला चला. देवळ बघत नाही, काय नाही, कुठे बसले. चला. आई ते बघ खायला, घे ना. बघूया ये. अहो दादा, तर काही खायला मिळेल? आहे ना, वडा समोसा. काय पाहिजे? पैसे नाही आहेत माझ्याकडे. निघा, फुकटात खायला इथं काय नाही मिळणार. मालक, कालपासून माझ्या मुलांच्या पोटात अन्नाचं एक दाणंही नाहीये. भुकेने कासावीस झाली आहेत होती. इथे आमच्या ओळखीचं सुद्धा कोणी नाही. तुम्ही जे काम द्याल ते मी करायला तयार आहे. कष्ट करायची तयारी आहे माझी. मी पदर पर सध्या तुमच्या समोर. हे बघा बाई, भवानीची वेळ आहे. तुमच्याकडे लक्ष द्यायचं की गिरायकाकडे लक्ष द्यायचं? अहो मालक, दया करा आमच्यावर. दादा, मला भीक नकोय, काम हवंय. मी काम मागते तुमच्याकडे. काही काम करायची तयारी आहे माझी. ओ हवे ते कष्ट काढीन, पण माझ्या मुलांना थोडं खायला द्या. निघा तुम्ही.
घे बा. समीर, आईने शिकवलेलं विसरलास? अनोळखी माणसाने दिलेलं काही घेऊ नये. घे रे. माफ करा साहेब, आम्हाला खरंच नको, आम्ही कामासाठी आलो इथे. जाऊ दे ना साहेब, भाव लय वाढलेत भिकाऱ्यांचे. तोंड सांभाळून बोला. बघितलं साहेब, वर आणि मिजाज. चला इथून. चला रे, चला दुसरीकडे काम बघूया कुठेतरी. आई जगदंबे, किती परीक्षा घेणार आहेस आमची? जी काही परीक्षा घ्यायची ती माझी घे. जो काही त्रास द्यायचा तो मला दे, पण माझ्या पिल्लांना नको ग त्रास देऊस. मी कुठलंही दुःख सहन करू शकते, पण माझ्या पिल्लांना झालेलं दुःख मी नाही सहन करू शकत. एकतर त्यांच्या डोक्यावरचं छप्पर उडाले, आता त्यांच्या तोंडचा दाडा नको हिरावून घेऊस. मी त्यांना उपाशी तापाशी असलेलं नाही ग पाहू शकत. काय करू मी? तूच सांग आई, तूच मार्ग दाखव आता, तूच मार्ग दाखव. आई, तू रडू नकोस. मला भूक नाही लागली. आई, मला पण भूक नाही लागली. आई, मलाही नाही भूक लागली. घे घे, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. घे. अरे आलास तेव्हापासून बघतोय, सारखा रडतोय, सारखा रडतोय. कुणाशी बोलत नाहीयेस, काही खात पीत सुद्धा नाहीयेस. तुझं दुःख खूप मोठं आहे माहिती आहे मला, पण लोकांशी बोलशील, अरे तुझं मन मोकळं करशील तर बरं होईल. दुःखावर मात करता येईल तुला. संपलंय सगळं, संपलं. रडू नकोस, रडू नकोस पोरा, रडू नकोस. त्या परमेश्वराला काय योजना आखून ठेवली आहे हे समजणं आपल्या बुद्धी पलीकडचं आहे. जे होतं ना ते सगळं चांगल्यासाठी होतं, यावर आपण विश्वास ठेवायला हवा. चांगल्यासाठी घडलं. अरे देवाच्या मनात जे होतं ना तो एक देवच जाणे. त्याला आपल्या लेकरांची चिंता. अरे या जन्मी आपल्या वाट्याला जे भोग येतात ना ती आपल्या पूर्वजन्मींच्या चुकांची भरपाई असते. तुझ्या मुलाबाळांची काळजी त्यालाच आहे ना तो. ती जिथं असतील ना तिथंच ती सुरक्षित असतील. तू अजिबात काळजी करू नकोस, अजिबात काळजी करू नकोस. आई, भूक लागली ग. हो रे बाळा, बघूया काय मिळतं का. हा आई, हा, आपण कुठे आलोय? माहित नाही रे. आई, आपण कधी घरी जाणार? खरंच माहिती नाही रे बाळा. संपदा, ए संपदा, बाळा उठ, चल आपण काहीतरी खाऊन येऊया. चल चल संपदा. संपदा, ए संपदा, 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 ए संपदा, 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 संपदा.
नाही, कलेक्टरकडे गाडी असतेच. अरे वा. अरे बाबा, मी पोलीस होणार. कुणी चुकीचं वागलं की त्याला शिक्षा करणार. छान. आणि संपदा तू ग? मी की नाही आईसारखी बायको होणार. नाही धनी, नाही, मी आपल्या मुलांना अशी रस्त्यावर मरू देणार नाही. मला किती कष्ट पडले तरी चालतील, पण तुम्ही येईपर्यंत मी दौलत तशीच जपेन.